मला तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही हे पुस्तक लिहिलं. मला खात्री आहे की इथल्या अनेक लोकांना याची गरज होती आणि मलाही नक्कीच या पुस्तकाची गरज होती. एक प्रकरण आहे ज्याने मला खूप प्रभावित केलंय. हे प्रकरण क्रमांक 84 आहे आणि त्यात असं म्हटलंय की आपण लोकांवर प्रेम करत नाही, आपण आपल्या कल्पनेतल्या भूतांवर प्रेम करतो, जोपर्यंत वास्तव त्या स्वप्नाला चुरगाळून टाकत नाही. मला हे समजून घ्यायला मदत करा. आपण आपल्या डोक्यात तयार झालेल्या प्रेमाच्या प्रतिमेला इतकं चिकटून का बसतो? जेव्हा तुम्ही एका अचेतन वस्तूसारखे होता, जसं एखादा दगड, तेव्हा तुम्ही ज्या दिशेने जाता ती दिशा तुमची स्वतःची नसते, तर ती वेगवेगळ्या शक्तींनी ठरवलेली असते, ज्या तुमच्यावर प्रभाव टाकत असतात. आपल्यावर बहुतांश वेळा अशा शक्तींचा प्रभाव असतो, ज्यांचा उद्देश आपल्याला एका ठराविक साच्यात विश्वास ठेवायला लावणं हा असतो. तुम्ही मोठे होता, शिक्षण घेता, मग लग्न करता आणि मग मुलं बाळं होतात आणि यालाच सुखी जीवन म्हणतात. हे पुन्हा 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 इतक्या वेळा ऐकवलं जातं की ते तुमच्या आत खोलवर बसून जातं. जसं एखाद्या दगडावर वारंवार एकाच दिशेने मारलं जात असेल आणि त्या दगडाला स्वतःची काही इच्छा नसते, त्या दगडाची स्वतःची स्वतंत्र इच्छा नसते. जर तुम्ही भारतातल्या चित्रपटांकडे पाहिलं तर लक्षात येईल की बहुतेक चित्रपट एका पुरुष आणि स्त्रीच्या कथांभोवती फिरतात. किंवा तुमचं एखादं आवडतं रोमॅन्टिक गाणं परत परत ऐकताना तुम्हाला यातूनही सतत एकाच दिशेने ढकललं जात आहे हे कधी जाणवतही नाही. हे जाणवत नाही ना? उलट वाटत राहतं की हे काहीसं छान, गोडसर, बरं वाटणारं, शांत करणाऱ्या गोष्टींसारखंच आहे. ज्याला तुम्ही माझी पसंत म्हणता ते खरं तर तुमचं नसतंच. तुम्हाला त्या गोष्टींकडे ढकललं गेलंय, पण अचेतन पद्धतीने, सभ्य मार्गाने.